श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थं श्रीगुरुभ्यो नमः। श्रीपरमगुरुभ्यो नमः। श्रीमदानन्दतीर्थभगवत्पादाचार्य गुरुभ्यो नमः। व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः। अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्। नमस्कार श्रोते हो, आपण जगद्गुरू श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित डॉक्टर व्यासनकरे प्रभंजनाचार्य लिखित श्री पूर्णप्रज्ञदर्शन या मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या 58व्या भागात आपण भेटत आहोत। आजचा मुद्दा आहे श्री नरहरी तीर्थांना राज्यकारभार स्वीकारण्याचा आदेश। श्री पद्मनाभ तीर्थानंतर शिष्यत्व पत्करलेल्या श्री नरहरी तीर्थांनाही श्रीपाद तीर्थांप्रमाणेच तत्वप्रसाराचे कार्य करण्याची उर्मी निर्माण झाली। त्यांची प्रशंसा करीत श्री मध्वांनी त्यांना आदेश दिला, तुम्ही कळिंग प्रांतामध्येच तत्वप्रसार करीत श्रीहरीची आराधना करावी। एका विशिष्ट समयी तुम्हास राज्याधिपत्य प्राप्त होईल। अनाथ होण्याची पाळी येऊ पाहणाऱ्या त्या प्रांताचे राज्याधिपत्य स्वीकारून समर्थपणे त्या प्रांताचे व प्रांतीयांचे रक्षण करावे। संन्याशाला राज्याधिकार प्राप्त होण्याबद्दल संदेह बाळगू नये। धर्म लयास जातो तेव्हा देशाचे व देशवासियांचे रक्षण कोणतीही समर्थ व्यक्ती करू शकते। तसे न झाल्यास भगवंत प्रसन्न होणार नाही। स्वतः त्यानेच श्री परशुराम रूपाने दुष्ट क्षत्रियांचे दमन करून मार्गदर्शन केले आहे। दत्तात्रेय रूपी भगवंतानेही कार्तवीर्यार्जुनादींना राजगुरू होऊन मार्गदर्शन केले आहे। संन्यास धर्म पालन करीत असतानाच राज्यभारही निर्वहन करून देशाच्या इतिहासात अद्भुत कार्य करून दाखविण्याची संधी तुम्हाला प्राप्त होईल। आमच्याकडून अनुग्रहरूपी रक्षा कवच तुमच्याबरोबर सदैव असेलच। पुढे घडून येणाऱ्या युद्धांमध्ये तुम्ही निश्चितपणे विजयी व्हाल। पुढे त्या प्रांतास योग्य असा उत्तराधिकारी प्राप्त होताच ते राज्य त्यांच्याकडे सोपवून पुन्हा येथे परत या आणि येताना तेथील कोशागारातील श्री मूलराम आणि सीतादेवींची प्रतिमाही घेऊन या। त्या प्रतिमा सर्वसाधारण नव्हेत, स्वतः श्री रामसीतांकडून पूजित चतुर्मुख ब्रह्मदेवांना अनुग्रहित करून त्यांच्याकडून अनेक वर्षपर्यंत पूजार्चित असणाऱ्या त्या प्रतिमा आहेत। हनुमंतावतारात आम्ही देखील त्या प्रतिमांचे पूजन केले आहे। आज त्या प्रतिमा आमच्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि भविष्यात तुमच्यापर्यंत त्या प्रतिमा पोहोचणार आहेत। ही सारी विधी नियती आहे। श्री मध्वांचा हा संदेश म्हणजे सर्वज्ञांचा संदेश ठरला। या प्रकारे भविष्यात घडू पाहणाऱ्या घटनांबद्दलची माहिती देऊन या अनुषंगाने त्यांनी आपल्या पूर्ण प्रज्ञत्वाचा दुसऱ्या पैलूचे दर्शन घडविले होते। श्री नरहरी तीर्थ हा आदेश ऐकत असतानाच रोमांचित झाले होते। श्री मध्वांचे शिष्यत्व पत्करल्यामुळेच अशा दिव्य मूर्ती आणण्याचा योग त्यांच्या वाट्याला येणार होता। त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून लगेच त्यांनी कळिंगच्या दिशेने प्रयाण सुरू केले। तेथे पोचल्यावर त्यांना थोड्या वेळानंतर लगेच त्याचे प्रत्यंतर आलेच। त्या प्रांतीच्या संतानहीन राजाचा मृत्यू झाला। उत्तराधिकारी कुणी नसल्याने त्या प्रांतात अराजकतेचे भय निर्माण झाले होते। तेथील
सचिववृंद चिंताक्रांत झाला. प्रबळ राजकीय शत्रूंच्या आक्रमणाबरोबरच आंतरिक शत्रूंचे भयही त्या प्रांतात निर्माण झाले. एक राजपत्नी गर्भवती होती, पण त्या क्षणी उत्तराधिकारी म्हणून नेमणूक करण्याजोगा कोणीच नव्हता. कोणतीही व्यक्ती नजरेसमोर नव्हती. तेव्हा त्यांचे लक्ष श्री नरहरी तीर्थांकडे गेले. श्रीमदानंद तीर्थांच्या आदेशाप्रमाणे त्यांचे त्या प्रांतात तत्वप्रसाराचे कार्य सुरू झाले होते व त्यांनी त्या कार्यास पूर्णतः स्वतःला वाहून घेतले होते. त्यांची विद्वत्ता आणि सामाजिक कळकळ हा घराघरातील चर्चेचा विषय झाला होता. वैराग्य म्हणावे तर जणू ते त्यांचे दुसरे संबोधनच झाले होते. त्यांचे काही पूर्वज राजघराण्यांशी संबंधित मंत्रीपदावर असल्याचीही प्रतीती होती. म्हणजे तत्वशास्त्राप्रमाणे ते राज्यशास्त्रातही परिणित होते. या सर्व कारणांमुळे एकंदर परिस्थिती पाहता सद्य परिस्थितीत त्या राज्याच्या निर्वाहनास ते पूर्णतः समर्थ होते यात संदेह नव्हता. अशा निष्कर्षाप्रती येताच ते सारे नरहरी तीर्थांकडे विनंती घेऊन आले व विनंती केली. अनाथ झालेला हा कलिंग देश त्यांच्या संरक्षणासाठी आपणाकडे मोठ्या आशेने पाहत आहे. काही दिवसांकरिता का होईना या राज्याची सूत्रे आपल्या हाती घेऊन आपण या राज्यास संरक्षण द्यावे. आपली तपस्सिद्धी देवानुग्रहादींमुळे येथील जनतेला सुखशांती मिळवून जगण्यास बळ मिळेल असे करावे. कृपया आमची ही प्रार्थना आपण मान्य करून आमच्यावर अनुग्रह करावा. गुरुवाज्ञा सत्यात उतरत असल्याचे पाहून श्री नरहरी तीर्थही संतृप्त झाले. यांची ही प्रार्थना आपल्या गुरूंच्या आदेशाला अनुसरून आहे. गुरूंचे स्मरण करून श्रीहरीची पूजा या भावनेने त्या प्रार्थनेचा श्री नरहरी तीर्थांनी अंगीकार केला. त्या दिवसापासून कलिंग देशीचे ते संस्थान त्यांनी सांभाळले. विश्वाच्या इतिहासात अनेक राजांनी संन्यास घेतल्याचे नमूद आहे, परंतु संन्यस्त असूनही राजा म्हणविण्याचा अद्वितीय मान श्री नरहरी तीर्थांना मिळाला, तो मात्र श्री मध्वानुग्रहामुळे. कृमीकडून राज्य चालवून घेतल्याचे श्रेय श्री वेदव्यासांचे, तर संन्यस्ताकडून राज्य चालवून घेण्याचे श्रेय जाते ते अभिनव वेदव्यास म्हणून कीर्तिमान झालेल्या श्री पूर्णप्रज्ञांकडे. आज आपण येथेच थांबत आहोत. ग्रंथाचा पुढील भाग क्रमशः यापुढे पाहणार आहोत. पुढचा मुद्दा असेल जयसिंह राजाची विनंती. श्रीमध्वांतर्गत वेदव्यासात्मक श्रीकृष्ण अर्पणमस्तु. नमस्कार. धन्यवाद.